नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 18 पाहणार आहोत। सेशन नंबर 18 ला क्लिक करा। ह्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज चेक सोडवायचे आहेत। नॉलेज चेकला क्लिक करा। बाकीचं ऑरेंज कंटेंट तुम्हाला कंपल्सरी सोडवायचं आहे। पहिला प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या आधार तपशीलमध्ये तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक 2, अपडेट रिक्वेस्ट ऑनलाईनवर क्लिक करा, स्टेप फॉलो करा। एकदा तुम्ही तुमचा मोबाईल स्वच्छता मेहुआ ॲपवर रजिस्टर केला की तुम्हाला डॅश डॅश अपलोड करण्यास सांगितले जाते। फोटो, पर्याय क्रमांक 2। कोणते ॲप तुम्हाला शिस्तबद्ध व स्वच्छ शहर ओळखण्यास मदत करते? पर्याय क्रमांक 3। प्रवास करताना गीताने आपले आधार कार्ड गमावले आहे, दुर्दैवाने तिला UID आठवत नाहीये, इथून आपण रिस्टोर करू शकतो। पर्याय क्रमांक 2। स्वच्छता मेहुआ ॲपवर आढळणारा पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, क्रिएट अन इव्हेंट। एस करा, समर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा आणि ओकेला क्लिक करा। पुढे आहे, पुढचे नॉलेज चेक आहे, इथे स्टार्ट करा। जे ब्लॅक मधले ते सोडवू नका। नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल ही भारत सरकारद्वारे समर्थित वेबसाईट आहे जी लोकांना नोकऱ्या शोधण्यास मदत करते, बरोबर। नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा CV रिझ्यूम स्वतंत्रपणे अपलोड करणे आवश्यक आहे, बरोबर। चूक। नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर प्रत्येक नोकरीच्या रिक्त पदांखाली तुम्हाला कोणती माहिती मिळेल? पर्याय क्रमांक 1, रिक्त जागेखाली पगार। पर्याय क्रमांक 2, द स्किल इंडिया प्रोग्राम करता रजिस्टर करण्यासाठी यापैकी कुठला वेब ॲड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे? पर्याय क्रमांक 2, 1। पर्याय क्रमांक 1। NSDC चा फुल फॉर्म काय आहे? NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट। पर्याय क्रमांक 3, SIM करा, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढचं नॉलेज चेक पाहूयात आपण। नॅशनल करिअर सर्व्हिस झाली की? पुढचं नॉलेज चेक। भारताच्या पंतप्रधानांपर्यंत तुमचे विचार पोहोचवण्यासाठी तुम्हाला ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये कुठला वेब ॲड्रेस घातला पाहिजे? पर्याय क्रमांक 2, तुम्ही एका महाविद्यालयीन पदवीधर आहात, आता एका चांगल्या नोकरीकरता एखाद्या करिअर सल्लागाराशी सल्लामसलत करण्याचा तुमचा विचार आहे। असा सल्लागार मिळवण्याकरता कुठले पोर्टल तुम्हाला सहाय्यभूत ठरेल? याचं उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल। SIM, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढचे नॉलेज चेक। नेक्स्ट, M-किसान पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी डॅश डॅश ही योग्य लिंक आहे। पर्याय क्रमांक 2, mkisan.gov.in। किसान सुविधा ॲपवर पुढील दिवसांचा हवामानाचा अंदाज तुम्ही पाहू शकता, 10 दिवस। पर्याय क्रमांक 4, नाही। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फोरकास्ट लाईनच्या भोवतीची फाईन लाईन कशाचे प्रतिनिधित्व करते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. कुठला वेब ॲड्रेस तुम्हाला नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर घेऊन जातो? पर्याय क्रमांक 2. SIM एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढचे नॉलेज चेक. ब्लॅक आहे नॉलेज चेक, त्याला मार्क नाही आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजना ह्याला मार्क आहेत. हे स्टार्ट करूयात आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18व्या सेशनला मार्क नाही आहेत, पण सोडवायचं कंपल्सरी आहे. PMMY वेबसाईटसाठी कोणता वेब ॲड्रेस आहे? PMMY प्रधानमंत्री मुद्रा. पर्याय क्रमांक 1. मुद्रा लोन कर्जदार अन्य कोणत्याही आर्थिक संस्थेचा कर्ज बुडव्या. दिलेल्या पर्यायामधून आपण प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडण्याचा फॉर्म कुठे डाउनलोड करू शकतो? ओपनिंग फॉर्म पर्याय क्रमांक 1 मध्ये दाखवलेला आहे. तरी आपण चारी चित्र ओपन करून पाहूयात कुठे त्याचं उत्तर करेक्ट येते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना कोणत्या प्रकारची योजना आहे? इन्शुरन्स नाही आहे. अकाउंट डिपॉझिट हे असू शकतं. तरी आपण पुढचे पर्याय चेक करूयात. लोन्स नाही आहे. इन्व्हेस्टमेंट पण नॅशनल पेन्शन स्कीम नाही आहे. थिंक पर्याय फिक्स्ड डिपॉझिट सेविंग. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4. SIM एंड एक्झाम. कन्फर्म. ओके. हे नॉलेज चेक कंपल्सरीमध्ये नाही आहे. पुढचा नॉलेज चेक स्टार्ट करा. आपण नाही पुढे गेलं ना. हां, स्टार्ट करा. वय, नॅशनॅलिटी आणि डोमासाईलसाठी पर्याय क्रमांक 2. वय, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल सर्टिफिकेट करता वेबसाईटवर तुम्ही यशस्वीपणे अर्ज रजिस्टर केला आहे. आता कुठले सब डिपार्टमेंट तुम्ही त्यासाठी निवडाल? डोमेस्टिक, नॅशनल सर्व्हिस, रेव्हेन्यू. आपले सरकार वेबसाईटवर तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर विवाह नोंदणी दाखल्याकरता अर्ज करण्यासाठी डॅश डॅश या पर्यायावर क्लिक करा. पंचायत राज, पब्लिक हेल्थ, अर्बन अफेअर्स डिपार्टमेंट, सोशल जस्टिस. पर्याय क्रमांक 1 होतं. विवाह नोंदणी दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या दाखले यादीतील कोणता पर्याय तुम्ही निवडाल? रेसिडेंट सर्टिफिकेट, असेसमेंट, मॅरेज सर्टिफिकेट. एस करा. एंड एक्झाम. कन्फर्म. ओके. मधले 2 नॉलेज चेक कंपल्सरीमध्ये नाही आहेत. हा शेवटचा नॉलेज चेक आहे याच्यामधला. स्टार्ट करा. नेक्स्ट. ऑरेंज कलर जो आहे तो कंपल्सरी तुम्हाला सोडवायचा आहे. ग्रीन कलर करायचा आहे, त्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. सेल्फ फॉर सोसायटी प्लॅटफॉर्म ओपन करण्यासाठी डॅश डॅश हा URL आहे. पर्याय क्रमांक 1. एखाद्या संस्थेचा भाग म्हणून एखाद्या समूहात तुम्ही स्वयंसेवा करू इच्छित असाल तर पर्याय क्रमांक 4. तुमच्या गावात एखादा गुन्हा घडत असल्यास तुम्हाला संशय असेल तर काय करायला हवं? पर्याय क्रमांक 2. क्राईम अँड क्रिमिनल ट्रेडिंग नेटवर्क अँड सिस्टीम. तुम्ही CTNS वर फीडबॅक सबमिट केल्यानंतर त्याची दखल घेण्याची जबाबदारी कोणाची असते? संबंधित पोलीस स्टेशनची असते. पर्याय क्रमांक 3. SIM आणि एंड एक्झाम इथे टाईप करून घ्या. कन्फर्म करा. ओके करा. पुढचे नॉलेज चेक कंपल्सरीमध्ये नाही आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट सेशन कंप्लीशन टेस्टकडे जाऊ शकतो. स्टार्ट करा.
नेक्स्ट, अँटीव्हायरस प्रोग्राम तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमवर आक्रमण करणारे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम यापासून तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमचे रक्षण करतात. बरोबर. डिस्क स्वच्छ करणे, फाईल कॉम्प्रेशन, डिस्क डिब्रॅकमेंटर ही सर्व डॅश डॅश प्रोग्रामची उदाहरणे आहेत. ह्या सर्व युटिलिटीज आहेत. पर्याय क्रमांक 2. डॅश डॅश प्रोग्राम फाईलच्या प्रती तयार करते ज्यामुळे हरवलेल्या किंवा खराब झालेल्या फाईल वापरता येतात. बॅकअप. पर्याय क्रमांक 1. आणि चौथा प्रश्न आहे, डिस्क डॅश डॅश युटिलिटी प्रोग्राम तुमच्या हार्ड डिस्कवरील आवश्यक नसलेल्या फाईल काढून टाकते. क्लीनअप. पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे सेशन नंबर 18 इथे संपलाय. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे भरतीचे व्हिडिओ तसेच सर्व प्रकारचे शिक्षणाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. थांबूयात आपण. धन्यवाद.